विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पाटील कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण जो 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 1चा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल हा जो फर्स्ट चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरचा आपला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे, ज्यामध्ये आपण जो 9th स्टँडर्डला पण याचा थोडीशी माहिती घेतलेली, रिव्हिजन केलेलं आहे. 5th नंबरचा चॅप्टर होता आपला लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचा, की जर 2 नंबरची ॲडिशन केली तर एक संख्या येते, 2 नंबरची त्याच 2 नंबरची सबट्रॅक्शन केली तर वेगळी संख्या येते. तुम्हाला ते दोन जो नंबर होते ते तुम्हाला शोधता येत होते, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय या फॉर्ममध्ये तुम्ही जर त्याला पुट केलं तर ते सॉल्व्ह करता येत होते. आता बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.1. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिली आलेली आहे. हे ॲक्टिव्हिटीनुसार तुम्हाला काय करायचं आहे बघा. फर्स्ट इक्वेशन आहे 5x + 3y = 9 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12 तुम्हाला दिलेले आहे. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह कसं करणार आपण? सगळ्यात प्रथम आपण हे दोन इक्वेशन आहे, ठीक आहे, या दोन इक्वेशन सगळ्यात प्रथम कुठली एक टर्म जी आहे आपण कॅन्सल करूया. आपण सहसा y ही जी टर्म आहे आपण कॅन्सल करत असतो, एकदा जर ॲडिशन करून किंवा सबट्रॅक्शन करून. समजा आपण दोन्ही इक्वेशन जर ॲडिशन केले, ठीक आहे, आपण इथं कुठे लिहून घेऊ, ठीक आहे, की ॲड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2चं तुम्हाला आता ॲडिशन करायची. ॲडिशन करायची म्हणजे काय करावं लागेल? प्लस सिम्बॉल, इथं प्लस सिम्बॉल, इथं प्लस सिम्बॉल द्यावं लागेल, ठीक आहे. चला, आता हा +3 - 3 3 - 3 बघा, हा 3 - 3 असं लिहितो ना आपण, तर किती येतं? 0 येते. म्हणजे 3y आणि 3y एक प्लस मध्ये एक मायनस होते, काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. तर काय होईल? दोघांची ॲडिशन करणे 5x आणि 2x. 5x आणि 2x येतात 7x आणि 12 आणि 9 येतात 21. ओके, 9 आणि 2 11 1 कॅरी 1, बरोबर ना, 1 आणि 1 2, म्हणजे 7x किती आला आपला? 21 आला. म्हणजे हा 7x जर 21 असेल तर हा x हा जो 21 आहे हे ॲज इट लिहिला 7 इकडं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, जो इकडं इक्वल साईनच्या इकडे गेला तर तो डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये जाईल. आणि x ची व्हॅल्यू किती आली मग? 7 1 7 7 3 21, म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे 3. ओके, आता आपल्याला जी x ची व्हॅल्यू आलेली आहे, आता आपल्याला शोधायची आहे y ची व्हॅल्यू. तर काय करणार? सगळ्यात प्रथम आपण काय करणार? जी x ची व्हॅल्यू हीच पुट करणार. पुट x ची व्हॅल्यू 3, ओके, इन इक्वेशन 1. ओके, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, इक्वेशनचा तुमचा सेमच येणार आहे. तर इक्वेशन फर्स्ट काय दिलेलं तुम्हाला? 5x + 3y = 9 असेल तर x ची व्हॅल्यू तुम्हाला 3 ला पुट करायची. 5 इन ब्रॅकेट 3 + 3y = 9 आहे. 5 3 = 15. 15 + 3y = 9 असेल तर हा 3y ॲज इट इज येईल, हा 9 जसा ठेवा. आणि 15 + 15 ला इक्वल साईनच्या, हा जो +15 इक्वल साईनच्या इकडे गेल्यानंतर तो -15 होऊन जाईल. ओके, सबट्रॅक्शन केले तर किती येते? 9 आणि 6 15. ओके, 9 आणि 6 15 येतं ना. ॲक्च्युअल 3 म्हणजे सबट्रॅक्शन 6 आलं. हा 3y = 6 असेल तर मग आपण फक्त y काढायचा. y = हा 6 आहे. 3 ला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये, गुणाकाराच्या फॉर्ममध्ये इक्वल साईनच्या इकडे गेला तर तो काय येतो? डिव्हिजन मध्ये चालेल. म्हणजे तुमची y ची व्हॅल्यू आली आहे 3 1 3 3 2 6. या प्रकारे तुम्हाला x ची आणि y ची मला व्हॅल्यू शोधता आलेली आहे. काय दिली बघा? x, y आलेली आहे आपली. x ची व्हॅल्यू 3 आलेली आहे आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला 2 देण्यात आलेली होती. ओके, या प्रकारे तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. ठीक, हे झाली तुमची फर्स्ट ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो आपला प्रॅक्टिस सेट चालू आहे 1.1. ओके, आता यानंतर आपण जो क्वेश्चन नंबर 2 आहे, ज्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, आपण 1 बनवून बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघतोय. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला दिलेला आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला दिलेलं आहे फर्स्ट इक्वेशन 3a + 5b = 26 मध्ये देण्यात आलेलं आहे, जो की इक्वेशन फर्स्ट आहे. आणि सेकंड इक्वेशन a + 5b = 22 आहे. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला म्हणजे काय करायचं? सगळ्यात प्रथम a आणि b ची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता इथे आपणास x आणि y ची व्हॅल्यू होते, जे की आपण शोधलं. x आणि y ची व्हॅल्यू फाइंड केला. इथे x असेल, y असेल, ab असेल, m n असेल, कुठली जरी व्हॅल्यू असेल तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार आहे. फक्त सगळ्यात प्रथम काय करता? एक टर्म तुमची कुठली एलिमिनेट करायची किंवा आपण त्याला कॅन्सल करतो, ठीक आहे. इक्वल असेल तर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. आता बघा, इथे दोन्ही सिम्बॉल प्लस प्लसचे म्हणून तुम्हाला सबट्रॅक्शन करायची. इथं काय होतं? इथं प्लस आणि मायनस असल्यामुळे आपणास इथं ॲडिशन करावं लागली. आता आपल्याला सबट्रॅक्शन करायची, ठीक आहे. मग काय करायचं? तुम्ही सबट्रॅक्शन करता. ओके, सबट्रॅक्ट इक्वेशन सेम ॲज इट ठेवून घ्या, ठीक आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. वी गेट. बघूया काय मिळालं. तर आता दोघांचे आपल्याला सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शनसाठी आपण प्रत्येकाचा सिम्बॉल घेऊ. म्हणजे आपण बघा, इथे a च्या सोबतच a लिहायचं आहे, b च्या सोबत b लिहायचं आणि तेव्हा जो नंबर आहे, नंबर सोबत आपला नंबर लिहायचा आहे.
म्हणजे तुम्हाला इक्वेशन व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार. ठीक आहे. जसं की इथं सबट्रॅक्शन सिम्बॉल दिलं, इथं पण सबट्रॅक्शन सिम्बॉल आणि इथं पण सबट्रॅक्शन सिम्बॉल दिलं. ठीक आहे. तर 3a, आता जर तुम्हाला असं कळत नसेल 3a मधून जर 1a घ्यायचं किती राहतात, तर तुम्ही a फॉर ॲपल कन्सिडर करा. 3 ॲपल मधून 1 ॲपल केला तर 2 ॲपल रिमेनिंग राहतात. त्या प्रकारे 3a मायनस 1a इज इक्वल टू 2a राहील. हे 5a प्लस 5b प्लस मध्ये आणि हा 5b मायनस आहे ना, तर मायनस प्लस काय होईल, एलिमेंट होईल म्हणजे कॅन्सल होईल. आता 26 मायनस जर 22 केलं तर किती येतं ते, तर ते येते 4. ओके. प्लस आलेलं आहे व्हॅल्यू ए 2a इज इक्वल टू 4 आलेलं आहे. तर a ची व्हॅल्यू किती येईल बघा आता, हा 4 आणि हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये 2 काय होतो, डिव्हिजन मध्ये चालेल. म्हणजे 2 च्या टेबलमध्ये 4 किती नंबरला आहे, 2 1 जा 2 2 2 जा 4. म्हणजे a ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे 2. ओके. a ची व्हॅल्यू आपली 2 आलेली आहे. आता हीच a ची जी व्हॅल्यू आहे ही पुन्हा तुम्ही कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवून एक सोपं इक्वेशन बघायचं, फर्स्ट घ्या किंवा सेकंड घ्या, तुम्हाला जे सोपं वाटेल ते घ्या आणि त्यानुसार तुम्हाला b ची व्हॅल्यू शोधायची. चला मग आपण काय करूया, पुट करूया. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड काय वाटलं काय अडचण नाही. ठीक आहे. इथं आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केली होती ना व्हॅल्यू, आता इथं आपण सेकंड इक्वेशन मध्ये पुट करूया. इक्वेशन सेकंड काय दिलं तुम्हाला, a प्लस 5b इज इक्वल टू 22. हे जे सिम्बॉल आहे आपण नंतर दिलेले आहे. ठीक आहे. ते तुमचं इक्वेशन सेकंड आहे. इक्वेशन सेकंड मध्ये आपण a ची व्हॅल्यू ठेवायची 2 ठेवायची, म्हणजे इथं a येते तो 2 येईल प्लस 5b इज इक्वल टू 22 आलेला आहे. आपण हा 5b ॲज इट इज ठेवूया. ओके. आणि हा जो 22 आहे त्यातून आपला हा प्लस 2 काय येईल, तो सबस्ट्रॅक्ट होईल, मायनस होईल. ओके. 22 मायनस 2 इज इक्वल टू येईल 20. हा 5 इज इक्वल टू 20 असेल तर आपणास b ची व्हॅल्यू आलेली आहे. किती येईल बघा, b ची व्हॅल्यू हा 20 येईल. आणि 5 कडे मल्टिप्लिकेशन मध्ये जर एका संख्या मल्टिप्लिकेशन असेल तर इक्वल साईडच्या अपोजिट जाताना ते डिवाइड होत असते. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. ठीक आहे. तर 5 मल्टिप्लिकेशन मध्ये काही नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन सिम्बॉल आहे, तिकडे डिव्हिजन मध्ये 5 20 ओके. मग b ची व्हॅल्यू किती बघा, 5 च्या टेबल 20 किती नंबरला आहे, 5 4 जा 20, म्हणजे b ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे 4. 5 4 जा 20. या प्रकारे आपल्याला a ची आणि b ची व्हॅल्यू आपण शोधलेली बघा. a, b इज इक्वल टू आपल्याला आलेली आहे 2, 4. या प्रकारे तुम्ही ठिकाणी सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. लागल्यास तुम्हाला स्क्रीनशॉट शकता तुम्ही काढून घ्या. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघतोय. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि त्याचं जो सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 देण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता एक टर्म तुम्हाला इलिमिनेट करायची. बरेच विद्यार्थी हे टर्म इलिमिनेट करतील, चांगली गोष्ट जर तुमच्याकडे सॉल्व्ह झालं तर. पण काय होईल एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या वेळेस चुकू शकतं. आपण त्यामुळे काय करू, एकाच टर्म नेहमी कॅन्सल इलिमिनेट करत जाऊ, कॅन्सल करत जाऊ. त्यामुळे तुम्हाला इक्वेशन सोपं जाईल, कुठलं एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे चुकण्याची शक्यता कमी राहील. त्यामुळे बघू आपण आता काय करणार. सगळ्यात प्रथम बघा आपल्याला दिलं आहे हा जो इथं 7y इथं 2y, 7 च्या टेबलमध्ये 2 नाही, 2 च्या टेबलमध्ये 7 नाही, म्हणून आपण काय करूया ह्या पूर्ण इक्वेशनला, ठीक आहे, आणि याला किती मल्टिप्लाय करू, याला आपण 7 ने मल्टिप्लाय. 7नेच का करायचं बघा, कारण इथं 7 असल्यामुळे 7 ने मल्टिप्लाय केलं. ओके. आणि ह्या फर्स्ट इक्वेशनला तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2नेच का मल्टिप्लाय करायचं, 2 ने यासाठी मल्टिप्लाय करायचं कारण जर 2 दिलं ना त्यामुळे तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचं. आता काय बघा आपण असं लिहून घेऊ पहिले, ठीक आहे, काय की मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय कितीने मल्टिप्लाय करतोय आपण त्याला 2 ने, अँड इक्वेशन सेकंडला आपण 7 ने मल्टिप्लाय करतोय, सेकंड बाय 7. ओके. विकेट आपल्याला काय मिळेल बघूया. आता 2 ने जर मल्टिप्लाय केलं किती येईल बघा, आता 2 इंटू एक्स हा 2x येईल प्लस 2 इंटू 7 2 7 जा 14 y इज इक्वल टू 2 10 जा 20 येईल. ठीक आहे. हे इक्वेशन नंबर तुम्हाला वाटलं 3 द्या. ठीक आहे. आणि हे जे इक्वेशन आहे थोडंसं वरती देऊ आपण. 7 3 जा 21 x मायनस 2 7 जा 14 y. बघा आता हे टर्म सेम येते ना, 2 ने 7 ला मल्टिप्लाय केला, 7 ने 2 ला मल्टिप्लाय केला, ती जी टर्म आहे y ची ती इक्वल येते, आपली इक्वल आली म्हणजे आपली कॅन्सल करायला सोपी जाते. आणि 7 ने 7 ला मल्टिप्लाय केला, 7 7 जा 14. ओके. हे इक्वेशन नंबर तुम्हाला 4 द्यायचं आहे आपलं. ठीक आहे. इक्वेशन 4 नंबर आपण खाली येत होतो, आपण वरती असं लिहिलं कारण तुम्हाला हे वरची टर्म मोठी आहे, खालची टर्म छोटी आहे, तर तुम्हाला सबट्रॅक्शन करायला सोपे जाईल, त्यासाठी सॉरी ॲडिशन करायला सोपे जाईल. चला काय अडचण नाही, आपण काय करू आता ॲडिशन करूया. ठीक आहे. ॲड इक्वेशन 3 आणि 4, 3 आणि 4 ची आपल्याला काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. आता ॲडिशन केली तर काय होईल बरं, ठीक आहे. ॲडिशन जर केली तर हा मायनस सिम्बॉल असल्यामुळे हे मायनस सिम्बॉल असल्यामुळे काय होईल, हे दोन्ही टर्म कॅन्सल होईल. ॲडिशन सिम्बॉल इज ऑलरेडी आहे,
देऊन टाकलं. ठीक आहे. आता बघा 14y आणि प्लस हे मायनस आहे 14y प्लस आहे ना, तर काय होईल कॅन्सल होऊन जाईल ना. आता किती येईल 21 आणि 2 किती येईल 23 आणि x x ॲज इट येईल. ठीक आहे. मग ॲडिशन मध्ये x x ची पॉवरची ॲडिशन असते. ठीक आहे. तर जी एक्स टर्म आहे बघा, जसं की 21x आणि 2x किती होतात तर 23x होईल. ठीक आहे. चला इथं करूया. हे 9 ॲज इट इज येईल, 4 आणि 2 होतात 6. म्हणजे ऑलरेडी आपलं एक एक्झाम्पलचं जे आलेलं आहे व्हॅल्यू 23x इज इक्वल टू 16 आलेलं आहे. आणि आपल्याला जर एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर हा 69 ॲज इट इज लिहिणार. 23 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे काय तो डिव्हिजन मध्ये चाललेलं. ओके. तर मग आता 23चा पाडा जर तुम्हाला लक्षात असेल तर बघा 23 23 23 23 29 23 3 जा 69. ओके. 23 जा 69. ओके. तर एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची आता 3 आलेली आहे. ओके. आता काय करणार आपण, आता एक्सची जी व्हॅल्यू 3 आलेली आहे हे आपण काय करूया, कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा. सोपं या इक्वेशन 1 मध्ये पुट करा. पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय दिलेलं आपल्याला दिलेलं आहे बघा, हा x प्लस 7y इज इक्वल टू 10 दिलेलं आहे. x ची व्हॅल्यू तुम्हाला 3 पुट करायची. 3 प्लस 7y इज इक्वल टू जर 10 असेल, हा 7y ॲज इट ठेवा इज इक्वल टू हा प्लस 10 आहे, प्लस तिकडे काय तो मायनस 3 होईल. म्हणजे हा येईल तुमचा 7. हा 7y इज इक्वल 7 असेल तर y इज इक्वल किती तुमचा बघा, आता इथे तो वाटलं दिसत नसेल तुम्हाला. ठीक आहे. चला 7y इज इक्वल टू जर 7 असेल, हा y इज इक्वल काय करायचा, हा 7 आहे आणि हा मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे तो काय तो डिव्हिजन मध्ये चालले. आणि जी y ची व्हॅल्यू आली तुमची तर 7च्या टेबलमध्ये 7 हा 1 नंबरला आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू तुमची 1 आलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही असं लिहू शकताय की x, y इज इक्वल तुमचं आलेलं आहे 3,1 3,1. ओके. या प्रकारे तुमची व्हॅल्यू लिहू शकताय. ठीक आहे. चला तर तुम्हाला आता जर स्क्रीनशॉट काढायचा असेल स्क्रीनशॉट काढा, आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे बोलूया. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघतोय. 2x मायनस 3y इज इक्वल 9 दिलेलं आहे. तर इक्वेशन फर्स्ट म्हटलेलं आपण. त्यानंतर 2x प्लस y इज इक्वल 13 हे इक्वेशन तुमचं सेकंड आहे, जो की थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन मधला हा थर्ड क्वेश्चन आपण बघतोय. ओके. आता आपण याला काय करणार, जर तुम्ही या एलिमेंट केलं चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तुमच्याकडे जमलं झालं तर, पण काय करा वाटलं असतं मला असं वाटतं की हे जर तुम्ही एलिमेंट केलं तर सहसा सुटण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे आपण हे सोपं करूया. ठीक आहे. आता सगळ्यात प्रथम याला काय करायचं, तुम्ही याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 नेच का करायचं, कारण 3 ना, मग 3 कॅन्सल होऊन जाईल. याला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं, काय लिहिसाल तुम्ही आता, मल्टिप्लाय इक्वेशन मल्टिप्लिकेशन सेकंड बाय 3 वी गेट. ओके. 3 ला मल्टिप्लाय करून दिला तर काय येईल आता बघा, 3 टू जा 6x प्लस 3 इंटू y 3y इज इक्वल टू 3 13 ला किंवा 13 3 जा 39. ओके. 13 त्रिक 39. ओके. आता काय येईल, आता हा तुमचा 2x मायनस 3y इज इक्वल टू हा तुमचा 9 आलेला आहे. ओके. आता काय करा सर बरं, आता काय करा आपण याची ॲडिशन करा. ठीक आहे. तर मग येईल इक्वेशन नंबर हे जे, तर हे इक्वेशन नंबर 3 आहे, हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. ओके. तर ॲड इक्वेशन ॲडिशन करा दोन्ही इक्वेशनची. ॲड इक्वेशन 3 अँड 1 वी गेट. आपलं बघा काय माहिती जर आता आपण या दोन्ही इक्वेशनची आता ॲडिशन करायची. हा इक्वेशन 3 आणि फर्स्ट. ओके. तर ॲडिशन केली किती बघा, आता प्लस 3y मायनस 3y, एक तर ऑलरेडी तो कॅन्सल होऊन जाईल, सोपं जाईल तो. ठीक आहे. आता 2x आणि 6x किती एक्स होतात 8x. ओके. हां, दोघांची ॲडिशन केली 9 आणि 8 9 9 9 18 चे 8 कॅरी 1 3 आणि 1 4 म्हणजे 8x बरोबर 28 आलेले आहे. 8x इक्वल्स टू जर तुमची व्हॅल्यू 48 असेल. ठीक आहे. आता काय करणार आपण, हा जो x आहे आपली x ची व्हॅल्यू तर शोधायची ना, हा 48 आहे, हा मल्टिप्लाय 8 इज द x 8x जो आहे त्यामधला x आपण लिहिला 48 लिहिला, 8 जो आहे तो गुणाकारात आहे, तो इक्वल साइनकडे गेला तर तो डिव्हिजन मध्ये चालले. म्हणजे आता 48 च्या टेबलमध्ये 8 च्या टेबलमध्ये 48 किती नंबरला बघा पाठ 8 6 जा 48. ओके. म्हणजे x तुमची व्हॅल्यू किती आलेली आहे 6 आलेली आहे. आता आपणास काय कुठली व्हॅल्यू शोधायची आहे, आपल्याला शोधायची आहे y ची व्हॅल्यू. ठीक आहे. तर आपण काय करूया, पुट x ची व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची. x ची व्हॅल्यू 6 आहे, ती पुट करायची मला इक्वेशन फर्स्ट मध्ये. इन इक्वेशन फर्स्ट वी गेट. ओके. काय भेटते ते बघू आपण. हां, इक्वेशन फर्स्ट काय बघा, 2x मायनस 3y इज इक्वल टू जर तो 9 असेल, x ची व्हॅल्यू तुम्हाला 6 पुट करायची. 2 इन ब्रॅकेट 6
मायनस 3y इज इक्वल टू जर 9 असेल, ओके, हा 2 6 हा येतो 12 मायनस 3y इज इक्वल टू 9 तुम्हाला देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आपण काय करूया, हे एक एक्झाम्पल, मायनस 3y इक्वल साईनच्या अलीकडे तो निगेटिव्ह मध्ये बरोबर चिन्हाच्या पलीकडे अर्थ काय येईल, तो पॉझिटिव्ह मध्ये, म्हणजे हा जो येईल तुमचा 12 येईल, हा प्लस 9 इकडे मायनस 9 होईल. ठीक आहे, बघा लक्ष द्या, हा प्लस 9 इकडे मायनस 9 होईल, मायनस 3y इकडे प्लस 3y होईल. ओके, आता किती बघा, 9 12 मधून जर 9 गेला तर किती येतात ते 3y 3, हा, आणि हा इकडे येईल तो 3y. मी लिहिताना इकडे येतो, हा ठीक आहे, मी तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे हा 3y इज इक्वल टू, जर तुमचा व्हॅल्यू 3 असेल तर आपण y ची व्हॅल्यू किती लिहिली, हा 3 आहे, आणि 3 गुणाकार तिकडे काय तो 3 भागाकारामध्ये जाईल, म्हणजे y ची व्हॅल्यू तुमची ऑलरेडी आलेली आहे. 3 चा टेबल 3 हा 1 नंबरला आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू तुमची 1 आलेली आहे. ज्या प्रकारे तुम्ही लिहू शकता असं x, y इज इक्वल टू 6, 1 6, 1, ह्या प्रकारे तुमची जी फायनल आन्सर आले आहे. तुम्हाला लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघतोय. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला दिलेला आहे 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 दिलेलं आहे, इक्वेशन फर्स्ट आहे. आणि सेकंड इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे m मायनस 6n इज इक्वल टू निगेटिव्ह 7 तुम्हाला देण्यात आलेला आहे, जो की इक्वेशन नंबर सेकंड आहे. ठीक आहे, आता आपण सर्वप्रथम काय करणार, हे टर्म तुम्हाला एलिमेंट करायची. तुम्ही बरेच विद्यार्थी काय करतात, त्याला 5 ने मल्टिप्लाय करतील. ठीक आहे, तर कदा इथे इक्वल व्हायची शक्यता आहे, इथं होईल पण इथे समस्या होऊ शकते कधी. त्यामुळे आपण काय करूया, हेच टर्म आपण एलिमेंट करण्याचे प्रयत्न करूया. मग इथं तर 3 आहे, ठीक आहे, मग बरेच विद्यार्थी याला 6 ने मल्टिप्लाय करतात, असं 6 ने मल्टिप्लाय करायची आवश्यकता नाही. मग 3 च्या टेबलमध्ये 6 आहे ना, 3 1 3 3 2 6, म्हणजे याला तुम्हाला फक्त 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर 2 ने मल्टिप्लाय केला तर 5 2 10 3 2 6 येईल. ठीक आहे, इथं 6 ऑलरेडी, त्यामुळे मग याला मल्टिप्लाय करायची आवश्यकता नाही. बघू आपण काय करायचं. ठीक आहे, आपण काय करणार आता, याला मल्टिप्लाय करून बघू. पहिले मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचे, 2 ने. का बरं 2 ने, कारण 3 2 6 होतात ना, मग आपण याला मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे, 2 ने आपण याला मल्टिप्लाय करणार आहोत. आता जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा, आता 2 5 जा 10m मायनस 2 3 जा 6n इज इक्वल टू 2 19 जा 19 दुने 38 38. ओके, इक्वेशन याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊन घ्या. ओके, आता जर तुमचं सेकंड इक्वेशन तुम्ही ॲज इट लिहा, m मायनस 6n इज इक्वल टू निगेटिव्ह 7 तुमचा आलेला आहे. याला इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आता काय करणार, इथं दोन्ही सबट्रॅक्शन आहे, मग आता सिंपल आहे, काय आलं अवघड नाही. बघा, तुम्ही आणखीन एकदा सबट्रॅक्शन केलं तर 3 सबट्रॅक्शन म्हणजे एक प्लस आणि एक मायनस होऊन जाईल तुमचा. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार, सबट्रॅक्शनच करणार. ठीक आहे, काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट ने ॲक्च्युअली 3, हां, इक्वेशन सेकंड तुम्हाला इक्वेशन थर्ड म्हणून सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्शनसाठी काय करणार, तुम्ही सगळ्यात पहिले सिम्बॉल चेंज करा. आता हे तुमचा मायनस एरिया एमचा, हे मायनस आणि आणखीन एक जर मायनस दिलं, ठीक आहे, मायनस मायनस काय होईल, दोन्ही प्लस होईल. मग आपण काय करूया, यालाच प्लस करूया ना. ठीक आहे, चला, हे पण मायनस केलं, मायनस मायनस काय होईल, प्लस होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे आता काय कळते का, आता आपण सबट्रॅक्शन तर केली, परंतु हे 2 मायनस होते, इथं ऑलरेडी एक मायनस होता आणि आणखीन आपण एक मायनस दिला तर ते प्लस होईल. इथं मायनस होता, आणखीन एक आपण त्याला मायनस दिलं तर ते जो सिम्बॉल आहे सबट्रॅक्शनचा, जो आणखीन मायनस दिला तर मायनस मायनस काय होईल, प्लस होऊन गेला. ठीक आहे, मग आता काय करू, 10m म्हणून 10m मधून आपण जर 1m सबट्रॅक्ट केला तर 10 तून 1 गेला तर 9 येते m. ठीक आहे, 6n प्लस मायनस आहे, इथं मायनस आणि 6m प्लस आहे, तर ते कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, आता दोघांची ॲडिशन करायची, 8 आणि 7 किती होतात, 8 आणि 7 किती होतात, 15 चा 5 कॅरी 1 येईल, 3 आणि 1 4 येईल. ओके, चला, म्हणजे तुमचं बघा आता 9 च्या टेबलमध्ये 45 आहे, हा आहे तुमचा 9m इज इक्वल टू 45. तर हा m इज इक्वल टू काय करायचं तुम्ही, आता हा 45 आहे, हा m मल्टिप्लाय इकडे घालतो n, सॉरी जो 9 आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये, तो इक्वल साइन इकडे गेला तर तो डिव्हिजन मध्ये चालेल. 9 च्या टेबलमध्ये मग तुम्हाला माहिती आहे की 45 किती नंबरला आहे, 5 नंबरला. 9 5 45 9 5 45. ठीक आहे, म्हणजे m ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे 5. ओके, ही जी व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे m ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपली n ची व्हॅल्यू शोधायची. मग आपण काय करणार, सगळ्यात प्रथम ही जी व्हॅल्यू आहे ही पुट करायचं इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये. ठीक आहे, चला, मग आपण लिहून घ्या असं की पुट m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन. आता बघ, काही विद्यार्थी 1 मध्ये पुट करतात, काही विद्यार्थी सेकंड मध्ये पुट करतात, काय फरक पडत नाही. कुठल्या जरी इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू पुट केली तर तुमची व्हॅल्यू
सेमच येणार आहे. बघू आपण आता इक्वेशन सेकंड मध्ये करून बघू. ज्यावेळी असं अवघड जाते त्यावेळी सोप्या फर्स्ट मध्ये करत चला. ठीक आहे, आपण सेकंड मध्ये पुट करून दाखवतो मी तुम्हाला. ओके, इक्वेशन सेकंड मध्ये व्हॅल्यू पुट करते एम ची. अगोदर आपण इक्वेशन सेकंड लिहून घ्या. एम मायनस 6n इज इक्वल टू -7 तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, फक्त एक नेहमी लक्ष ठेवायचं आहे, एकदा संख्या. आता आपण काय केलंय, हा जे -7 आहे तो इक्वल साईनची इकडे येताना येतो तो प्लस साईन होईल. जर इकडं जर 1m असेल, ठीक आहे, किंवा समजा हा -7m आहे, -6n आहे, तर तो इक्वल साईनच्या इकडे गेला तर तो +6n होईल. नुसतं 6 असेल जर तिकडे यायचं असेल तर तो मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे डिव्हिजन मध्ये होईल. आपण तुम्हाला फक्त ते जर कॅल्क्युलेशन करता आलं, शिफ्ट करता आलं तर ते एकदम सगळ्यात सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे, आता एमची व्हॅल्यू तुम्हाला 5 दिली, म्हणजे हा 5 एमच्या ऐवजी आपण इथं 5 लिहिला. -6n इज इक्वल टू -7 तुम्हाला देण्यात आलं आहे. आपण काय करूया, हा पूर्ण जी निगेटिव्ह टर्म आहे हे यांची व्हॅल्यू काढायची. आपण एन निगेटिव्ह नाही पाहिजे, मग एम पूर्ण इकडे घेऊन जाऊ. ठीक आहे, हा इक्वल साईन राहील, हा 5 ॲज इट जाऊ देऊ. ठीक आहे, -7m -7 जो आहे तो +7 इकडे होईल, आणि -6n आहे तर तो प्लस निगेटिव्ह ना, तर तिकडे साईनच्या इकडे गेला तर तो +6n होऊन जाईल. ठीक आहे, बघा आता 7 आणि 5 किती होतात, 12 होतात. 7 आणि 5 12 होतात ना, 12 इज इक्वल टू हा येईल तुमचा 6n. म्हणजे तुम्हाला जी एनची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, वाटलं दिली तुम्हाला लवकर लक्षात असेल. हा 12 इज इक्वल टू 6n. तर मग आपला हा n इज इक्वल टू हा 12 आहे, आणि 6 मल्टिप्लिकेशन मध्ये गेला तो डिव्हिजन मध्ये चालले. 6 टेबल मध्ये 12 किती नंबरला, तर तो 6 2 12, म्हणजे यांची व्हॅल्यू तुमची 2 आलेली आहे. ओके, या प्रकारे तुम्ही लिहिला तर लिहू शकता असं की m, n ज्यातून व्हॅल्यू आलेली आहे आपल्या एमची व्हॅल्यू 5 आली आणि यांची व्हॅल्यू 2 आलेली आहे, तर ती 5, 2 असं तुमचं ते फायनल आन्सर असेल बघा. ठीक आहे, तर आपण या प्रकारे आता क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. आता जो क्वेश्चन नंबर 5 आहे, ज्यामध्ये 5x + 2y = निगेटिव्ह दिलेलं आहे, जे की इक्वेशन तुमचं फर्स्ट आहे, आणि x + 5y = 4 हे तुमचं इक्वेशन सेकंड दिलेलं आहे. ओके, आता आपण काय करणार, सर्वप्रथम ही टर्म तुम्ही इक्वल करून घ्या चला y टर्म. मग काय करणार बघा, आता इथं 5 आहे म्हणून सगळ्याला तुम्ही 5 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, आणि या इथे 2 आहे म्हणून तुम्हाला इथं इक्वेशन सेकंडला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. असं तुम्ही प्रत्येक वेळेस सेंटेन्स तुम्हाला लिहिणं आहे. तुम्ही लिहून घेतलं आपण की मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय इक्वेशन 1 ला किती मल्टिप्लाय करते आपण 5 ने. ओके, अँड इक्वेशन सेकंडला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. तर ते आपण जसं लिहून घेतलं. आता 5 5 जा 20, 5x प्लस 5 2 जा 10y इज इक्वल टू 5 3 जा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह दिलं, 5 3 जा 15. ओके, इक्वेशन नंबर तुम्ही 3 द्या. ओके, आता सेकंड इक्वेशन काय तुमचं बघा, जो नेक्स्ट इक्वेशन तयार होईल तुमचं सेकंडला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2 × x आहे तुमचा 2x प्लस 2 5 जा आहे तुमचा 10y इज इक्वल टू 2 × 4 2 4 जा 8. ओके, इक्वेशन नंबरला 4 देऊन घेतलं. ओके, आता आपण काय करणार, सर्वप्रथम इक्वेशन 3 चा आणि आपला 4 चा आपला सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन का करायची, कारण बघा टर्म आता इक्वल आलेली आहे, तो आता इलिमिनेट करायचे, कॅन्सल करायचे. प्रत्येक वेळेस बघा आपण हे टर्म, हे बघा इथं आता दोन्ही मायनस होतं म्हणून इथं सबट्रॅक्शन केलं. लक्षात तुमच्या, आता मायनस असल्यामुळे सबट्रॅक्शन केलं, हे मायनस प्लस होऊन गेलं. ठीक आहे, तसं इथं प्लस प्लस आहे तर तुम्हाला एक सबट्रॅक्शन करावं लागेल, तर इथं निगेटिव्ह सिम्बॉल येईल आणि हा प्लस आणि निगेटिव्ह मग कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, मग तुम्ही लिहाल की सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3. इक्वेशन 3 म्हणून तुम्हाला इक्वेशन 4 तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्टसाठी तुम्हाला सिम्बॉल चेंज करणे, सिम्बॉल मायनस द्या, इथं मायनस द्या, इथं मायनस द्या. ठीक आहे, बरोबर. आता 25 म्हणून जर आपला 2 सबट्रॅक्ट केला तर किती येतो, 23 येतो, आणि x तुमचा ॲज इट येईल. ओके, प्लस 10y आणि मायनस 10y काय होईल, इलिमिनेट होऊन जाईल, म्हणजे कॅन्सल होऊन जाईल ते. आणि हा बघा आता 15 हा मायनस आहे आणि 8 पण मायनस आहे, तर दोन मायनस म्हणजे दोघांची ॲडिशन करायची. ठीक आहे, मग 15 आणि 8 किती होतात, 23 येतात. ठीक आहे, 23. आणि आले उत्तरला मोठा संख्या चिन्ह आहे. आता इथं मायनस, इथं मायनस आहे, ही जरी मोठी असेल पण मायनस, इथं मायनस म्हणून तुम्हाला मायनस सिम्बॉल द्यायचं. ठीक आहे, म्हणजे किती आहे तुमचं आता 23x इज इक्वल टू निगेटिव्ह 23 आलेला आहे. ओके, आता आपण काय करणार, आपण फक्त x व्हॅल्यू काढू. हा x इक्वल्स टू निगेटिव्ह 23, हा मल्टिप्लिकेशन मध्ये 23 इक्वल साईनच्या इकडे आला तर तो येतोय, सॉरी मल्टिप्लिकेशन मध्ये डिव्हिजन मध्ये चालेल.
ठीक आहे. मग 23 टेबलमध्ये 23 1 नंबरला हा मायनस असल्यामुळे मायनस दिला, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्यास आलेली आहे -1. ओके. आता आपणास काढायची आहे y ची व्हॅल्यू. ठीक आहे. y ची व्हॅल्यू ज्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू पुट करा आणि y ची व्हॅल्यू शोधा. आता आपण काय करूया, पुट x = 1 -1 इन इक्वेशन फर्स्ट. बघा आता बरेच विद्यार्थी म्हणतील की इक्वेशन 3 आणि 4 मध्ये का नाही पुट केलं. 3 आणि 4 मध्ये पुट केलं तर अडचण नाही, फक्त एक्झाम्पल खूप मोठं होईल, पण ते शॉर्ट करायला त्यापेक्षा आपण सिंपल त्यामध्ये पुट करूया. चला, x = -1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय बघा, 5x + 2y = -3 मध्ये दिलेलं आहे. x ची व्हॅल्यू -1 पुट करा, 5 इन ब्रॅकेट -1 प्लस 2y = -3 तुम्हाला देण्यात आले आहे. 5 × -1 हा तुमचा -5 येईल, प्लस हा 2y = -3 तुम्हाला देण्यात आले. हा 2y ॲज इट इज लिहून घ्या. -3 हा इकडे प्लस -5 इकडे गेला तर तो येईल इक्वल साईनच्या इकडे गेला तर तो प्लस होईल. मायनस होता म्हणून इथं प्लस आला, जर प्लस असतं तर मायनस आला असता. ठीक आहे. बघा आता किती येईल तो, हा 2y ॲज इट लिहिला आपण, जसं तसं लिहून घेतला. 5 - 3 बघा आता 3 मग 5 जात नाही, किंवा हे बघा हे जर तुम्ही कसं सॉल्व करसाल, हे 5 प्लस आणि मग 3 मायनस आहे, तर 5 आणि 3 गेले 2 येतात. कोणी सांगू शकतो लहान विद्यार्थी. ठीक आहे. तर 5 मध्ये 3 गेले तर तुमचं उत्तर 2 येते. म्हणजे तुम्हाला जी y ची व्हॅल्यू आली इथली वाटली. ठीक आहे. की 2y = 2 असेल तर y हा 2 आहे, मल्टिप्लाय 2 काय होईल तुमचं डिव्हिजन मध्ये, म्हणजे y ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे 1. या प्रकारे तुमचा x, y ची व्हॅल्यू तुम्हाला आलेली आहे. x ची व्हॅल्यू -1 आहे आणि y ची व्हॅल्यू तुमची 1 आलेली आहे. या प्रकारे तुमचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही लागले स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 6. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघत आहोत. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला दिलेलं आहे 1/3x + y = 10/3. बघा इथं कुठलं तुम्हाला असं एक्झाम्पल दिलेलं आहे जे की फ्रॅक्शन मध्ये, ज्यामुळे आपला डिफिकल्ट वाटू शकते. डिफिकल्ट काहीच नाही, एक्झाम्पल एकदम सोपं एक्झाम्पल आहे. फक्त त्याला थोडंसं तुम्हाला चेंज करायचं. बघा जी टर्म आहे डिनॉमिनेटर मध्ये जर तुम्हाला इक्वल दिली, याचा अर्थ ते एक्झाम्पल सोपंच आहे. आपण काय करणार, सगळ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करणार. 3 ने मल्टिप्लाय काय होईल, हा 3 त्याच्यासोबत कॅन्सल होईल. या 3 ने मल्टिप्लाय होईल तर हा 3y होईल. या 3 ने मल्टिप्लाय केला तर काय येईल, हा 3 आणि 3 अर्थ 3 होते कॅन्सल होईल. त्याचपैकी जसं तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करायचं. बघू कसं. तर सगळ्यात प्रथम आपण करूया, लिहूया जसं तसं. हे एक्झाम्पल आहे 1/3 जस्ट 1 मिनिट, 1/3 x. ठीक आहे. आपण याला जरा सगळ्याला आपण जर 3 ने मल्टिप्लाय करू. ओके, आपण मल्टिप्लाय करतोय 3 ने. ओके, तर आपण एक असं स्टेटमेंट लिहून घेऊ पहिले की मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. इक्वेशन एकला 3नेच का मल्टिप्लाय करायचं, कारण इथं डिनॉमिनेटर 3 दिलेले आहे. इलिमिनेट करायसाठी किंवा ते 3 मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कॅन्सल होईल त्यासाठी. आणि इक्वेशन सेकंडला, ठीक आहे, आपल्या इक्वेशन सेकंडला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आपण इक्वेशन 3 लिहून घेतलं. इक्वेशन 4 ला पण तुम्हाला ह्या 4 ने मल्टिप्लाय करायचं. बघूया तर कसं येईल बघा ते आता 1/3x ओके इंटू 3 येईल बघा, प्लस प्रत्येक ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय करतोय, प्लस y इंटू 3 = 10/3 इंटू 3. आता काय येईल बघा, हा न्यूमरेटर 3 आणि हा डिनॉमिनेटर 3 कॅन्सल होईल. ठीक आहे, हा आणि 3 हा आणि 3 कॅन्सल होईल. ठीक आहे, किती बघा इथं 1 इंटू x म्हणजे 1x किंवा फक्त x लिहा, प्लस 3 इंटू y हा येईल तो 3y = आणि हा 3 तिकडला म्हणजे फक्त येईल तुमचा 10. इक्वेशन तुमचं 3rd नंबरचं इक्वेशन नाव दे त्याला. इक्वेशन सेकंड असं तुम्ही तर लिहाल, काय कराल बघा, 2x इंटू 4 प्लस 1/4y इंटू 4 ओके इज इक्वल टू 11/4 इंटू 4. आपण सगळ्याला इथं सगळ्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. तर हा काय होईल बघा, 2 इंटू 4 2 4 जा 8x येईल. ठीक आहे, बरोबर, प्लस हा 4 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 4 कॅन्सल होऊन जाईल, फक्त किती राहील इथं 1 इंटू y म्हणजे y. ओके इज इक्वल टू हा 4 डिव्हिजन मल्टिप्लिकेशन मला कॅन्सल, फक्त येतो 11 होईल. हा तुमचं इक्वेशन नंबर 4 आलेलं आहे. आता काय करणार आपण, दोन्ही इक्वेशन सोबत लिहून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा हे इक्वेशन बघा, इक्वेशन 3 काय, x प्लस 3y इज इक्वल टू हा आहे तुमचा 10 आणि 8x प्लस y
इज इक्वल टू 11. ठीक आहे, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. ओके, बघा आता तरी आपण जर बघितलं तर ही एलिमिनेट होते का? नाही होते. मग आपण काय करणार, सगळ्यात प्रथम ह्या इक्वेशन नंबर 4 ला पुन्हा इथं 3 असल्यामुळे 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. चला आपण आता पुन्हा एकदा 3 ने मल्टिप्लाय केलं. इथंच का मल्टिप्लाय करायचंय? कारण 3 आहे, इथं 3 नाही त्यामुळे. ओके, 3 ने मल्टिप्लाय केलं. ओके, तर स्टेटमेंट व्यवस्थित लिहून का पहिले इथं लिहितो. ठीक आहे, चालेल ना? मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय किती मल्टिप्लाय करायचं आपलं? 3 ने. हा, ठीक आहे, 3 ने मल्टिप्लाय केलं किती बघा तो आता सांगा. 3 8 जा 24x प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू 11 3 जा 33, 11 3 33 येईल ना ते. ओके, आणि हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 4 होता. ठीक आहे, 4 द्या किंवा आणखी वेगळं काही नाव द्या, 5 द्याऊ शकता, काही अडचण नाही. इक्वेशन नंबर 3 तुम्ही लिहून घ्या, त्यासोबतच x प्लस 3y इज इक्वल टू इक्वेशन जो 3 आहे तर ते तयार जसं जसं आपण ते लिहिलेलं आहे. आता बघा, आता काय करणार सगळ्यात प्रथम, आता आपण यानंतर की या दोन्ही इक्वेशन आपला आता सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन का करायचे? आपला दोन्ही इक्वेशन इक्वल झालेले, त्यामुळे आता सबट्रॅक्शन करायचे. मग काय लिहितो तुम्ही आता? सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4. इक्वेशन 3 ला तुम्ही 4 म्हणून तुम्ही सबट्रॅक्ट केला तर किती त्याला सबट्रॅक्शन सिम्बॉल देऊन टाका. सबट्रॅक्शन म्हणजे मायनस सिम्बॉल देऊन टाका. हे मायनस आणि हे मायनस. बघा आता 3y प्लस 3y मायनस कट होऊन जाईल. 24x मधून 1x जर सबट्रॅक्ट झाला तर ते होईल तुमचा 23x. ओके, आणि हा 33 मधून जर 10 गेले तर ते तुमचे 23. ओके, म्हणजे बघा आता हे सोपं आलं. 23x इक्वल्स टू जर 23 असेल तर तुम्ही x ची व्हॅल्यू शोधू शकताय. हा 23 ॲज इट इज 23 इकडचा हा जो 23 x च्या मल्टिप्लिकेशन मध्ये इक्वल साइन जिकडे गेला तर तो डिव्हिजन मध्ये होईल, म्हणजे तो होईल तुमचा x ची व्हॅल्यू 1 येईल. या प्रकारे तुम्ही लिहू शकता x इक्वल्स टू 1 तुमचं आलेलं आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे x ची व्हॅल्यू इतकं केल्यानंतर आपली x ची व्हॅल्यू आता आपला y ची व्हॅल्यू शोधायची. मग काय करायचं? पुट करायचं. पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन किती मध्ये ठेवता? बघ सोप्या ठेवा, सोप्या याच्यात इक्वेशन 3 मध्ये ठेवा. चला, इन इक्वेशन 3 वी गेट म्हणजे आपल्याला काय मिळतं बघूया. ओके, आता इक्वेशन 3 काय झालं बघा, इथं घेऊन घ्या वाटलं सोपं. ठीक आहे, x प्लस 3y इज इक्वल टू 10 तुम्हाला देण्यात आलं आहे. x ची व्हॅल्यू 1 ठेवा. 1 प्लस 3y इज इक्वल टू 10 असेल तर हा 3y जर असेल लिहा, हा प्लस 10 आहे. 1 इक्वल टू प्लस इकडे काय तो -1 होईल, म्हणजे 3y इज इक्वल टू 10 - 1 9 होत आहे ना. आपण काय लिहितो बघा इथं, हा 3y इज इक्वल टू जर 9 असेल तर y जसं घ्या, हा 3 आहे, सॉरी हा 9 आहे ना, आणि 3 गुणाकारात इकडे काय तो डिव्हिजन मध्ये भाग करायचा आहे. 3 च्या पाड्यामध्ये 3, 9 किती नंबरला 3 3 9, म्हणजे y ची व्हॅल्यू 3 आलेली आहे. y इज इक्वल टू तुम्हाला 3 फाइंड करता आलेली आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही लिहून घ्या की x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आलेली आहे आणि y ची व्हॅल्यू आपल्याला 3 भेटलेली आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करा आणि स्क्रीनशॉट लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, चला आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघत आहोत. क्वेश्चन नंबर 7 हे एक्झाम्पल पैकी बराच वेगळा एक्झाम्पल आहे. 7 आणि 8 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला सेम दिलेलं आहे. 7 नंबरचा आपण बघूया अगोदर. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. एक्झाम्पल इक्वेशन फर्स्ट आहे, त्यातलं इक्वेशन सेकंड बघूया. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 तुम्हाला देण्यात आलेलं इक्वेशन सेकंड आहे बघूया. आता ह्यावेळेस तुम्ही नाही का जे की अगोदरची मेथड आहे ती यूज करणार नाही, कारण कसं समजा इथं आपण जर 98 आहे म्हणून सगळ्याला तुम्ही 98 ने मल्टिप्लाय करायचं तर एक्झाम्पल खूप मोठं होईल. मल्टिप्लाय करता करता डिव्हिजन करता करता तुम्हाला वेळ जास्त झाले आणि तुम्हाला एक्झाम मध्ये वेळ पुरणार नाही. त्यामुळे आपण काय करणार, सर्वप्रथम दोन्ही एक्झाम्पल जे ॲडिशन करणार. एक इक्वेशन येईल सगळ्याला सेम आल्यामुळे ते डिव्हिजन करता येईल आपलं. जसं बघा 99x आणि 101x, बघा 99 आणि 101 हे दोघं जर ॲडिशन केले तर किती येते बघा, 100 ला आसपास येते. एक 100 ला कमी, एक 100 ला जास्त, दोघं ॲडिशन केले तर 200 येते, 200. इथं पण त्याचे बघा 101y आणि 199x 99y, म्हणजे ते पण 200च आहे. ठीक आहे, आता बघा हा 500 ला 1 ने कमी, 500 ला 1 ने असतं, म्हणजे दोघं ॲडिशन केलं तर 1000 येते. सिंपल आहे.
कोणी सांगा, ठीक आहे. तर आपण काय करणार सगळ्यात प्रथम इक्वेशन 1 ची आणि 2 ची आपल्याला ॲडिशन करायची. ॲड इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 ची आणि 2 तुम्हाला ॲडिशन केली तर काय येईल बघा, हे तुमचं 99 आणि 1 म्हणजे 200. हा x सोबत x ची ॲडिशन करा प्लस 101 y आणि 99 y इज इक्वल टू 200 y इज इक्वल टू, हे जर ॲडिशन केले किती येईल बघा, 499 501 म्हणजे तुमचे 1000 येते, ठीक आहे. चला आता काय करू, डिवाइड ऑन बोथ साइड बाय 200, 200 ने सगळ्याला डिवाइड करून टाका, ठीक आहे. चला डिवाइड ऑन बोथ साइड बाय 200, 200 ने सगळ्याला डिवाइड केलं, ठीक आहे. तर पूर्ण जर डिव्हिजन केलं तर सगळ्याला 200 स्पेशली हे दोघं एकच टर्म आहे आणि हा 200 दिला आपण जर डिवाइड केलं तर काय येईल बरं, हा एक 200 कटून जाईल, फक्त येईल x प्लस हा 200 कटून येईल, फक्त राहील y इज इक्वल टू, आता 200 5 बरोबर नाही समजलं बघा, 2 0 0 कट, हा 0 0 कट, 2 5 10 म्हणजे तुमचं 5 त्यामध्ये 200 5 1000 आलेलं आहे. इक्वेशन नंबर 3 द्या. क्लिअर का आता, ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपण ॲडिशन केली त्या दोन एक्झाम्पलची, आता पण एकदा सबट्रॅक्शन करणार, ठीक आहे. तेच एक्झाम्पल पुन्हा लिहून घेणार 1 आणि 2. इक्वेशन नंबर काय बघा आता 1 आणि 2, 99x प्लस 101 y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99 y इज इक्वल टू 501. ही इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड आहे. आता दोन्ही इक्वेशन मध्ये आता आपल्याला सबट्रॅक्शन करायची. मग काय करायचं तुम्ही आता, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. इक्वेशन सेकंड तुम्हाला 1 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. बघा आता सबट्रॅक्शन तुम्हाला काय करणार, सगळ्यात प्रथम सिम्बॉल नाही, सिम्बॉल दिलं, ठीक आहे. तुम्हाला प्लसचं ॲडिशनचं आहे तरी पण बघा ना काय होईल ते सबट्रॅक्शन होईल, ठीक आहे. चला मग 99 मधून जर 101 जात नाही म्हणून 101 मधून जर 99 काढले तर 2 राहतात, -2x. कारण मोठी संख्या 101 ना, त्यामुळे मोठी संख्या सिम्बॉल त्याला -1, ठीक आहे. तिथे 99 101 मधून जर 99 गेलं किती जाते, प्लस 2y इज इक्वल टू, बघा हे पण तेच 99 मधून जर 500 केला तर जात नाही, मग 500 मधून 99 काढले तर 2 येईल, ते -2 येईल. ओके, ठीक आहे. आता काय करूया, सगळ्याला 2 ने डिवाइड करा, डिवाइड ऑन बोथ साइड, तेच सेम ऑन बोथ साइड म्हणजे दोन्ही साइडला, डिवाइड ऑन बोथ साइड बाय 2. तर तुम्ही त्याला 2 ने सगळ्याला डिवाइड केलं तर किती येतं आन्सर बघूया. 2 टक्का 2 जाईल, आहे ना, फक्त किती येईल -x प्लस 2 टक्का 2 फक्त येईल ते प्लस y इज इक्वल, हा 2 टक्का 2 किती येईल, फक्त 2चं डेव्हलप 1 नंबरला म्हणजे तुमचं आन्सर 1 येईल, ठीक आहे, निगेटिव्ह 1. ओके, आता हे व्यवस्थित लिहून घेतलं तर तुम्हाला कळेल. सगळ्यात जर मायनस सिम्बॉल चेंज केला, हे तुमचं सिम्बॉल आपण चेंज करतोय, म्हणजे आपण समजा बघा निगेटिव्ह 1 जर मल्टिप्लाय केलं निगेटिव्ह प्लस 1 जाईल ना ते, आता म्हणजे तुमचे x आहे तुमचा -y आणि इज इक्वल टू हे तुमचा +1. त्याला इक्वेशन नंबर वाढलाच तुम्ही हे 3 आलं म्हणजे हे इक्वेशन नंबर 4 द्या, ठीक आहे. आता हे इक्वेशन आपण इथे लिहू म्हणजे तुमच्या ते लवकर लक्षात बसेल बघ, ठीक आहे. इक्वेशन नंबर 3 काय आहे, x प्लस y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 3 आहे ना, ओके. इक्वेशन नंबर फर्स्ट 4 नंबर काय आहे, x मायनस y इज इक्वल टू 1 तुम्हाला देण्यात आलेलं आहे, हे तुमचं इक्वेशन 4 आहे. आता दोन्ही इक्वेशन तुम्हाला काय करायची, ॲडिशन करायची. ॲडिशन केली तर काय होईल, अगोदर लिहून घ्या, ॲड इक्वेशन 3 अँड 4. दोन्ही इक्वेशन आपल्याला ॲडिशन केली किती येईल, ते ॲडिशन सिम्बॉल देऊन टाका. x आणि x 2x प्लस y मायनस ते काय कटून जाईल, 5 आणि 1 येतं तुमचं 6 म्हणजे 2x इक्वल्स टू जर तुमची व्हॅल्यू 6 आली तर हा x इक्वल्स टू काय येईल, हा 6 ॲज इट इज 2 गुणा करते, बरोबर. तिकडे किती येतो, गुणाकारला भाग करते ना, x इक्वल्स टू मग तुमची किती येईल, 2 3 जा 6 म्हणजे x तुमची आली 3. ओके, आता आपली x व्हॅल्यू फाइंड करता आली. आता तुम्ही काय कराल, y ची व्हॅल्यू फाइंड करता. y ची व्हॅल्यू कशी फाइंड करता, हीच व्हॅल्यू पुन्हा इक्वेशन मध्ये पुट करा. पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन. आता कशामध्ये पुट करता, 3 मध्ये पुट करा, सोपं येईल त्या, इन इक्वेशन 3. बघा इक्वेशन 3 काय आहे सांगा, x
प्लस वाय इज इक्वल टू 5 तुम्हाला देण्यात आलेलं आहे. एक्सची तुम्ही 3 पुट करा. 3 प्लस वाय इज इक्वल टू जर 5 असेल तर वाय इज इक्वल टू हा 5 प्लस 3 काय येतो -3 होईल. म्हणजे वाय इज इक्वल टू किती येतो 5 म्हणून 3 केला होता. 5 म्हणून 3 केलं तर 2 येतात. कोणी सांगा. चल आता या प्रकारे तुमचं इक्वेशन आलेलं आहे. व्हॅल्यू लिहून घ्या. x, y इज इक्वल टू 3, 2 जे की तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. x आणि y ची व्हॅल्यू काढायचं. ठीक आहे. या प्रकारे बघा क्वेश्चन नंबर आपण जो 7 सॉल्व्ह केलेला आहे त्याच प्रकारे 8 नंबरचा क्वेश्चन सुद्धा सेम आहे, जो की आपण नंतर आता बघून घेऊ. तुम्हाला लागल्यास स्क्रीनशॉट तुम्ही एकदा काढून घ्या. आता या नंबर आपण क्वेश्चन नंबर 8 बघतोय. क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 7 सारखाच आहे, जो की एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन करायची. बघूया इक्वेशन फर्स्ट तुम्हाला दिलेले आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. तुमचं इक्वेशन सेकंड झालं आहे. सर्वप्रथम आपण काय करणार, दोन्ही इक्वेशनचे एकदा ॲडिशन करा. कारण बघा इथं 49 इथं 49 इथं 57 आणि त्याच्यात मल्टिपलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. बघा ठीक आहे. आपण काय करणार मग दोन्ही इक्वेशनची आता सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्शन का करणार बघा, सॉरी ॲडिशन एकदा करू आणि सबट्रॅक्शन करू. ठीक आहे. तुम्ही जर अगोदर एक्झाम्पल सारखं केलं तर तुमचं एक्झाम्पल होणार. जर बरेच विद्यार्थी काय करतील म्हणतील तर 49 ने आपण ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करूया किंवा 57 ने सगळ्याला मल्टिप्लाय करू. तर काय होईल, मल्टिप्लाय तर करता येईल, अडचण नाही, पण वेळ खूप लागेल ना. आणि ते मेथड आपण जर सॉल्व्ह करत बसलो तर तुमचा वेळ एक्झाम तुम्हाला पुरणार नाही. ठीक आहे. आणि आपल्याला तर कमी वेळ जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात एक्झाममध्ये. त्यामुळे चला बघूया. तर आपण काय करूया, एकदा ॲडिशन करूया. ठीक आहे. ॲड इक्वेशन 1 and 2 दोन्ही इक्वेशन आपण ॲडिशन करूया. ॲडिशन केलं किती बघा आता 9 आणि 7 16चा 6 कॅरी 1 5 आणि 5 10. ओके. म्हणजे 106x येईल मायनस मायनस. ठीक आहे. आता काय बरं ॲडिशन केली तर हा पण ॲडिशन सिम्बल देत विसरलो. ठीक आहे. आता दोन्ही मायनस मायनस दोघांची ॲडिशन ऑलरेडी होतीच आहे. ठीक आहे. किती हे पण ते 57 आणि 49 56 एकच ना. तो प्लसमध्ये सॉरी मायनसमध्ये येईल. मायनस कशामुळे येईल बरं, कारण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे. 57 मायनस मायनस येईल आणि दोघांची संख्या किती येते 106 y इज इक्वल टू हे बघा किती आता 2 2 4 येईल. 7 आणि 5 12 टू कॅरी 1 आहे ना. 2 आणि 2 4. ओके. चला आता काय करू बघा, हे तुमचं एक एक्झाम्पल जे ॲडिशन केले दोन्ही इक्वेशन जे ॲडिशन केले हे तुम्हाला आलेलं आहे बघा. ठीक आहे. आता काय करू आपण सगळ्याला 106 ने डिवाइड करू. ओके. मग आपण असं लिहून घेऊ डिवाइड ऑन बोथ साइड बाय 106. 106 ने जर सगळ्याला डिवाइड केला आपण याला सुद्धा 106 ने डिवाइड केलं. ठीक आहे नाही. आणि याला सुद्धा 106 ने तुम्हाला डिवाइड करायचं आहे. तर उत्तर काय येईल बघा, हा 106 कट होईल फक्त x येईल मायनस 106 कट होईल फक्त y येईल इज इक्वल टू बघा 10 4 जा 40. ओके. आता बघा जर तुम्ही जर डिव्हिजन केलं 106 इंटू जर 4 केलं हा तर किती होईल बघा ते आता 4 6 जा 24 तर 4 है ना. कॅरी टू 4 0 0 2 2 हा 4 1 जा 4 म्हणजे 160 टेबलमध्ये 424 हा 4 नंबरला आहे. म्हणजे तुमचं हे काटावेट केलं किती तुमचं 4 आलं. याला तुम्ही इक्वेशन नंबर 3 घ्या वाटलंस. ठीक आहे. सोपं आहे. आता त्या दोन इक्वेशनची तुम्हाला काय करायची एकदा सबट्रॅक्शन करायची. ठीक आहे. इक्वेशन जर तुम्ही सबट्रॅक्शन केली तर किती आन्सर येईल बघा तुमचा आता. ओके. आपण एकदा व्यवस्थित लिहून घेऊ 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. ठीक आहे. नंतर 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. आपण जर तुम्हाला एक्झाम्पल खालीवर लिहिले तरी काही फरक पडत नाही. हां ठीक आहे. आता आपल्याला सबट्रॅक्शन करायची. इक्वेशन हा 3 होता, सॉरी फर्स्ट होता, इक्वेशन हा सेकंड होता. ओके. आता काय करू आपण सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. एकूण तुम्हाला दोन म्हणून तुम्हाला 2 हा तुम्हाला एकूण सबट्रॅक्ट करायचं. मायनस मधून टाका, मायनस मायनस पहिले प्लस होऊन ते मायनस होतं. ठीक आहे. चला आता काय येईल आता हा 49 म्हणून 57 जात नाही, काउंट करा वाटलं 49 50 51 52 53 54 55 56 आणि 57. ओके. म्हणजे तुमचं येते 8 आन्सर. ओके. म्हणजे तो येईल -8. मायनस कशामुळे होईल, कारण हा 57 ग्रेटर नंबर हा स्मॉलर नंबर आहे
त्यामुळे याचा सिम्बॉल आपण देत असतो. ठीक आहे, निगेटिव्ह 8x हा पण तोच आहे, फक्त 57 आहे. मग काय येतं आता आपण निगेटिव्ह 8y इज इक्वल टू सबट्रॅक्शन केले बघा. आता हा 2 1 2 गेला, हा 0, 51 7 गेला 8 आणि 1 गेला 0. ठीक आहे, हा मायनस सिम्बॉल म्हणजे आपला निगेटिव्ह 8x निगेटिव्ह 8y इज इक्वल टू निगेटिव्ह 80 आलेलं आहे. आता आपण काय करणार, सगळ्याला डिव्हिजन करणार 8ने. 8ने काय करणार बघा, सगळ्या ठिकाणी आपला 8 आले म्हणून आपण 8ने डिवाइड करू. ठीक आहे, चला आपण लिहून घेऊ तसं, डिवाइड ऑन बोथ साइड. बोथ साइड म्हणजे लेफ्ट साइडला आणि राईट साइडला, बोथ साइड बाय 8. 8ने चला वाटल्यास निगेटिव्ह 8ने करू. हां, म्हणजे तुम्हाला काय होईल, सोपं जाईल. हा निगेटिव्ह 8ने डिवाइड केलं तर काय होईल, सोपं जाईल ना. निगेटिव्ह 8ने डिवाइड करून जाईल फक्त, मग निगेटिव्ह प्लस होईल. हे एक्स ओके, हे किती येईल, हे कटून जाईल ना. मायनस पण कटला तर काय होईल, फक्त प्लस येईल. ते वाय इज इक्वल टू हाय तुमचा 8 10 80 आहे ना. 10 म्हणजे इक्वेशन नंबर तुमचे 4 आलेलं आहे. आणि इक्वेशन नंबर 3 आपण इथं आला, 4 इथं आला. ठीक आहे, आता आपण काय करणार, दोन्ही इक्वेशनचे आपला कॅल्क्युलेशन सोबत करणार. ठीक आहे, इक्वेशन 3 काय बघा, एक्स प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आलेला आहे. आणि हा इक्वेशन 4 जो आहे, इक्वेशन 3 लिहिला, इक्वेशन 4 जो आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 आलेला आहे. इक्वेशन नंबर 4 आहे. दोघांची एकदा आपल्याला ॲडिशन करायची. ठीक आहे, ॲड केल्यानंतर काय होईल बघा, एक्स आणि एक्स सिम्बॉल चेंज करा. एक्स आणि एक्स हा येईल तुमचा 2x प्लस वाय मायनस वाय कटून जाईल. ठीक आहे, 10 आणि 4 येईल तुमचा 14. मग हा एक्स इक्वल्स टू हा 14 आहे, हा 2 आहे ना. मल्टिप्लिकेशन वेगळं काय तो डिव्हिजन मध्ये चालेल. म्हणजे 2 च्या जवळ 14 किती नंबरला आहे, 7 नंबरला. म्हणजे एक्स व्हॅल्यू तुमची किती आली आपला आता 7 आलेली आहे. ठीक आहे, एक्स व्हॅल्यू 7 आली. आता एक्स व्हॅल्यू आपण 7 काढली. आता आपण काढायची वायची व्हॅल्यू. हीच व्हॅल्यू तुम्ही पुन्हा काय करता, पुट करता, पुट करा, पुट इन इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये काय फरक पडतो, सॉरी 3 4 मध्ये. हा इक्वेशन 4 मध्ये, इक्वेशन 4 काय बघा, सोपं सॉल्व्ह करायचं तुम्ही. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्स व्हॅल्यू 7 दिली तर 7 पुट करा, प्लस वाय इज इक्वल टू तुमचं 10 आलेलं आहे. ओके, तर काय करणार आता, वाय इज इक्वल टू हा प्लस 10 ना, प्लस 7 इकडे घालतो, निगेटिव्ह साईन 7 होईल किंवा इक्वल साईन इकडे गेल्यानंतर वाय इज इक्वल टू 10 मायनस 7 येतं तुमचं 3. इकडे तुमचं फायनल आन्सर आलं. आता यानंतर आपण बघूया एक्स आणि वायची किमती आपण पहिले लिहून घेऊ 7,3. जे की तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला स्क्रीनशॉट लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. जो प्रॅक्टिस सेट बघा 1.1 खूप सोपं प्रॅक्टिस सेट होतं. यामध्ये 8 एक्झाम्पल दिलेले आहे. याच प्रकारे 1.2 1.3 1.4 आणि 1.5 जो की शेवटचा वर्ड प्रॉब्लेम आहे, आपण स्टेप बाय स्टेप कंप्लीट करून घेणार आहोत. ज्याला यामध्ये काही डाऊट असेल त्यांनी कमेंट करा वाटल्यास. ठीक आहे, आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.